तर 0 ते 7 महिने बाळाची जी भाषा असते ती पूर्णतः नैसर्गिक भाषा असते. तसेच भाषेचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे स्वाभाविक भाषा, जी की नैसर्गिक भाषा अशी म्हटली जाते, आणि दुसरी सांकेतिक भाषा, कृत्रिम भाषाही म्हणतात तिला. स्वाभाविक भाषेचे आणि नैसर्गिक भाषेचे आपण साधारणतः 2 प्रकार पाहू शकतो. पहिले म्हणजे हातपाव भाषा, ज्यामध्ये आपण मानवी शरीराचे अवयव वापरून हातवारे ही भाषा आपण दर्शवितो. दुसरी म्हणजे ध्वन्यात्मक भाषा, ध्वनी भाषा, जसे की लहान मुलांचे रडणे असेल, निसर्गातील निर्जीव वस्तूंची हालचाल जसे की पानांची पडझड, प्राणी पक्षी यांचे आवाज जसे की चिमणीची चिवचिव. आता आपण पाहूयात सांकेतिक म्हणजेच कृत्रिम भाषेमध्ये काय काय येतं. तर यामध्ये येतात ध्वनी संकेते जसे की वाद्य, घंटा यांचे आवाज, आणि सांकेतिक खुणा जसे की नकाशे, चिन्हे, चित्र, अक्षर. सांकेतिक कृत्रिम भाषा ही मानवनिर्मित भाषा असते. तर आता आपण जाणून घेऊयात भाषेचे स्वरूप. तर आपण हे शब्द खूप ठिकाणी ऐकले असतील, जसे की मातृभाषा, बोलीभाषा आणि प्रमाण भाषा. तर आज आपण जाणून घेऊयात की या शब्दांचा अर्थ काय आहे. तर आपण बोलायला गेलं मातृभाषा, तर मातृभाषा म्हणजे स्वतःच्या घरात बोलली गेलेली भाषा, तिला आपण मातृभाषा म्हणतो. बोलीभाषा ही अशी भाषा असते जी स्वतःच्या प्रदेशात बोलली जाते. तर जी भाषा प्रदेशात बोलली जाते तिला बोलीभाषा असे म्हणतात. आणि आपण आता बघूयात प्रमाण भाषा. जर आपण कार्यालयीन कार्यासाठी जर मातृभाषा आणि बोलीभाषेचा उपयोग करत असू तर कार्यालयामध्ये एकसंगता राहत नाही. त्यामुळे आपल्याला एक प्रमाण भाषा निश्चित करावी लागते. तर जी कार्यालयात भाषा वापरली जाते कार्यालयीन कामकाजासाठी, तर तिला प्रमाण भाषा असे म्हणतात. कार्यालयीन कामकाज. तर असे आहे भाषेचे स्वरूप. तर आयोगाचा हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. यावरती खूप वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत. ते म्हणजे भाषाविषयक कौशल्यांच्या पायऱ्या. तर लक्षात ठेवा, भाषाविषयक कौशल्यांच्या एकूण 5 पायऱ्या आहेत. जसे की श्रवण, संभाषण, भाषण, वाचन, लेखन. तर आता आपण जाणून घेऊयात प्रत्येकाचा अर्थ काय आहे. श्रवण म्हणजे ऐकणे. संभाषण म्हणजे जसं जमेल तसं बोलायचा प्रयत्न करणे, बोलणे. भाषण म्हणजे एकमेकांशी संवाद साधणे. आणि चौथा आहे वाचन. वाचन म्हणजे त्या भाषेतील शब्द वाचणे. लेखन म्हणजे लिहिणे. तर ह्या आहेत भाषाविषयक कौशल्यांच्या 5 पायऱ्या. तर या भाषा कौशल्यांच्या आधारे आपण कोणतीही भाषा शिकू शकतो. तर यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण लिपीबद्दल जाणून घेऊयात. तोपर्यंत धन्यवाद.